नमस्कार मंडळी. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी एक खास उपवासाची रेसिपी घेऊन आले आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मैसूर पाक. तोही तुपाचा अजिबात वापर न करता फक्त तेलात बनवलेला. होय, अगदी कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने आणि चवीलाही तितकाच अप्रतिम असा हा मैसूर पाक नक्की करून पहा. उपवासासाठी हा एक वेगळा कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारा गोड पदार्थ आहे. तर ही रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर हा मैसूर पाक आपण शेंगदाण्यापासून बनवणार आहेत. उपवासाचा असल्यामुळे हा शेंगदाण्यापासून बनवायचा. तर इथे गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे जास्त भाजायचे नाही. एकदम कमी गॅसची फ्लेम कमी करायची आणि साल निघेपर्यंत इतके भाजायचे आहेत. म्हणजे शेंगदाण्याला डाग नाही लागला पाहिजे, नाहीतर मैसूर पाक काळा होईल. आता हे शेंगदाणे थंड करून साल काढून हे आपल्याला मिक्सरला प्लस मोडवर फिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे. आता मी म्हटलं की मी तुपाचा अजिबात वापर केलेला नाही, ते मी तेलात बनवत आहे. जर तुम्हाला तुपामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तुपात सुद्धा बनवू शकता. इथे मी 1 वाटी तेल घेतलं आणि अर्ध तेल मी या शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकून याला आपल्याला मिक्स करून बाजूला ठेवायचं. आता इथे आपल्याला चाचणी करायची आहे. तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्ध वाटी पाणी. आता याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि मी अर्ध तेल तसंच ठेवलेलं आहे. मी 1 वाटी तेल घेतलं होतं ना, ते त्यातलं अर्ध टाकलं शेंगदाण्याच्या भुग्यामध्ये आणि अर्ध मी ठेवलेलं आहे. ते आपल्याला नंतर लागणार आहे. आता ह्याला ना मिक्स करत राहायचं. याची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे. बघायचं आहे 1 तार झालेला आहे का? बघू शकता. 1 तारी पाक रेडी झालेला आहे. तर आता गॅसची फ्लेम एकदम स्लोच करायची आहे. कारण 1 तारीच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढं नाही जाऊ द्यायचा. नाहीतर मग हा मैसूर पाक एकदम कडक होतो. तर इथे आता ज्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी तेल मिसळून ठेवलं होतं, ते मिश्रण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. जी चाचणी बनवली आहे ना, त्यात टाकून घ्यायचं. तर याला टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर आता मैसूर पाक पिवळा असतो. जो आपण बेसनाचा बनवतो तो पिवळा असतो. तर इथे मी पिवळा कलर आणण्यासाठी याच्यात थोडासा खाण्याचा पिवळा कलर कलर टाकलेला आहे. तुमच्याकडे जर केसर असेल तर थोडंसं दुधामध्ये भिजवून ते दूध याच्यात टाका, पिवळा कलर येईल. किंवा मग तुम्हाला कलर आणायचा नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्याचा असा व्हाईटच मैसूर पाक करू शकता. तर इथे मी थोडासा खायचा कलर टाकलेला आहे आणि आता याला मिक्स करायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला पहिले ना असं छान याला शिजवून घ्यायचं. बघू शकता असे बुडबुडे येईपर्यंत या मैसूर पाकला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आता 2-3 मिनिटानंतर जे राहिलेलं तेल आहे ना, ते आपल्याला 2-2 चम्मच याला प्रत्येक वेळी सोडवून मिक्स करत राहायचं आहे. तर साधी, सोपी, खूप सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आणि आपण जेव्हा असं काही बनवतो आणि ते आपल्याकडून जर परफेक्ट आलं ना, तर आपल्याला एक वेगळीच खुशी होते. म्हणजे खूप आनंद होतो. आणि ती रेसिपी इतक्या आनंदाने बनवता येते आपल्याला ना, ते आपल्याला स्वतःवरच विश्वास होत नाही. तर नक्की करून बघा. तर इथे मी पहिले 2 चमच टाकलं होतं. नंतर 1-2 मिनिटं मिक्स करायचं. त्यानंतर परत 2 चमच टाकायचं. 1-2 मिनिटं मिक्स करायचं. आता इथे ना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. मध्ये-मध्ये थोडी तुम्ही फास्टसुद्धा करू शकता. म्हणजे फास्ट करायची, परत कमी करायची. असं करून ना या मैसूर पाकला छान जाळी येते. तर इथे मिक्स करत राहायचं आणि हो तुम्हाला जर म्हणजे मी जी वाटी घेतली ती छोटी वाटी आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे मोठी वाटी घ्यायची असेल म्हणजे जास्त बनवायचं असेल आणि तुम्हाला मोठी वाटी घ्यायची असेल, तर तुम्ही ना हे मी जे पॅन घेतलेला आहे तो छोटा आहे, तर तुम्ही अशा प्रकारे मोठा घ्या. शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्या म्हणजे खाली चिपकत नाही किंवा जाड बुडाची कढई घ्या. आता इथे मी परत 2 चम्मच टाकून घेतले आणि परत 2-3 मिनिटं याला फिरवत शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता हा मैसूर पाक ना फुगण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे मिश्रण एकदम हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 5 मिनिटात ना हा मैसूर पाक रेडी होईल. त्यात जे राहिलेलं तेल आहे ना, ते सुद्धा मी टाकून घेतलं इथं आणि परत याला मिक्स करत राहायचं. तर इथे ना गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करायची आहे. कारण आता आपल्याला याला फक्त फेटतच राहायचं आहे म्हणजे मिक्सच करत राहायचं आहे आणि लगेच आपण तिकडे म्हणजे साईडला लगेच नाही बनवता एका टोपाला किंवा मग तुमच्याकडे जर केक टेन असेल तर त्याला किंवा मग कुठल्याही एखादं असं पसरट भांडं घ्यायचं आणि खोलगट घ्यायचं. त्याला तेल किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल ते टाकून ठेवायचा म्हणजे लगेच हे त्यात ओतता येतं. नाहीतर हे थोडं जर याला आपण वेळ घालवला ना तर मैसूर पाक बरोबर येत नाही, चुकतो, दगडासारखा बनतो किंवा मग लवकर तुटत नाही. अशा प्रकारे बनतो.
नक्कीच मी जसं करत आहे त्या प्रकारे केला ना, तर नक्कीच पहिल्याच प्रयत्नात तुमचा ना म्हैसूर पाक एकदम परफेक्ट होईल आणि असं वाटतच नाही, की हे शेंगदाण्याचा कूट आहे, असं वाटतंय बेसन आहे. पण नाही, हे शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा म्हैसूर पाक तुम्ही उपवासाला खाऊ शकता. कुठल्याही उपवासाला बनवा किंवा मग कधीही खाण्याची इच्छा झाली, तर तुम्ही असा बनवून खाऊ शकता. आता बघू शकता मी गॅसची फ्लेम इथे फास्ट केलेली आहे 1-2 मिनिटं आणि आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट केली ना, तर हे सारखं फिरवत राहायचं आहे, म्हणजे याला मिक्स करत राहायचं, नाही तर खाली जळू शकतं. तर बघू शकता छान असं फुगलेलं आहे हे म्हैसूर पाकचं मिश्रण. तर आपल्याला लगेच इथं गॅसवर ना म्हणजे मी गॅस आता बंद केला आहे आणि इथे मी एक टोपला तेल लावून घेतलं. आता माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी नाही लावला. पण तुमच्याकडे जर असेल तर बटर पेपरच लावा म्हणजे पटकन निघतो. असा पण निघतो, पण बटर पेपर लावल्याने पटकन निघतो. तर इथे ना मी सगळं मिश्रण पटापट या टोपामध्ये टाकून घेतलं. आणि जे या पॅनला लागलेलं होतं थोडंसं ते पण काढून टाकलं. ते थोडं डार्क झालेलं आहे बघू शकता. तर इथे ना आपल्याला काय करायचं, याला काहीच करायचं नाही म्हणजे टॅब वगैरे म्हणजे याला असा टॅब नाही करायचं, काय नाही. नाहीतर याची जाळी तुटू शकते जेव्हा आपण मैसूर पाक काढतो तेव्हा. तर इथे मी जे राहिलेलं आहे या पॅच्युलाला ते पण याच्यात टाकून घेते आणि याला आपल्याला आता झाकून ठेवायचं. आता हा गॅस मी बंद केलेला आहे, पण तो गरम असतोच ना थोडासा, तर याच्यावरच थोडं राहू द्यायचं आणि जे पॅन आहे ना गरम, तो याच्यावर वरतून झाकून ठेवायचा. तर आता मी दुसरं प्लेट झाकून ठेवलं याच्यावर 5 ते 10 मिनिटानंतर आणि परत 5-10 मिनिटानंतर ना आपल्याला लगेच याला ना कट करून घ्यायचा आहे. नंतर हा मैसूर पाक झाल्यानंतर कट होणार नाही म्हणजे याच्यात सुरी घुसणार नाही. त्यामुळं काय करायचं आपल्याला आधीच याला कट मारून घ्यायचा आहे. आता 5-10 मिनिटं मी पॅन झाकून ठेवला होता आणि 5-10 मिनिटानंतर ताट झाकून ठेवलं. त्यानंतर मी याला सुरीने असे कट करून घेत आहे. तर टोप ना खूप गरम आहे त्यामुळं ना असं कपड्याने पकडून ना याला कट मारून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला किती छोटे कट मारायचे आहेत, किती मोठे मारायचे त्यानुसार तुम्ही ह्याचे कट मारू शकता. तर इथे मी सुरीने याला कट मारून घेते आणि परत आपल्याला ना अर्धा ते पाऊण तासासाठी ना हा मैसूर पाक असाच झाकून ठेवायचा आहे. म्हणजे थोडासा हा थंड होईल. तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 2 ताससुद्धा ठेवू शकता. आता इथे ना अर्धा ते पाऊण तासानंतर ना मी तुम्हाला याला काढून दाखवते. तर साईडच्या कडा थोड्या ना मी सुरीने काढून घेतल्या आणि त्यानंतर एका ताटामध्ये वरून असं टोपाला टॅप केलं. नंतर हा मैसूर पाक खाली ताटात पडला. बघू शकता. तर बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि असं वाटतच नाही, की हा शेंगदाण्याचा मैसूर पाक आहे. खूप चविष्ट झालेला आहे आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट झालेला आहे. बघू शकता हे मधली जी जाळी असते ती कशी चॉकलेटी झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता किती छान जाळी आलेली आहे. जी मध्ये बाहेर आपण मार्केटमधून जसा बेसनचा मैसूर पाक आणतो त्याला कशी मधली पट्टी चॉकलेटी असते तशीच पट्टी सुद्धा आलेली आहे याला आणि खूप टेस्टी सुद्धा झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. कुठलाही उपवास असो किंवा कधीही खायची इच्छा झाली तर हा मैसूर पाक, शेंगदाण्याचा मैसूर पाक तुपाचा वापर न करता तेलात बनवलेला आहे. नक्की रेसिपी पूर्ण बघा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.